हालेलुया. पुन्हा एक वार आपण आज सकाळी देवाच्या वचनाकडे आपलं लक्ष आपण लावणार आहोत. लूक ऋषिवर्तमान याचा 5वा अध्याय, गॉस्पल ऑफ लूक चॅप्टर 5 वर्सेस फ्रॉम 1 to 11. लूक ऋषिवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 1 ते 11 ही वचने. लूक ऋषिवर्तमान 5वा अध्याय 1 ते 11. So it was, as the multitude pressed about him to hear the word of God, that he stood by the lake of Gennesaret and saw 2 boats standing by the lake, but the fishermen had gone from them and were fishing over washing their nets. Then he got into one of the boats, which was Simon's, and asked him to put out a little from the land. And he sat down and taught the multitudes from the boat. When he had stopped speaking, he said to Simon, "Launch out into the deep and let down your nets for a catch." But Simon answered and said to him, "Master, we have toiled all night and caught nothing. Nevertheless, at your word I will let down the net." And when they had done this, they caught a great number of fish, and their net was breaking. So they signaled to their partners in the other boat to come and help them. And they came and filled both the boats, so that they began to sink. When Simon Peter saw it, he fell down at Jesus' knees, saying, "Depart from me, for I am a sinful man, O Lord." For he and all who were with him were astonished at the catch of fish which they had taken. And so also were James and John, the sons of Zebedee, who were partners with Simon. And Jesus said to Simon, "Do not be afraid. From now on you will catch men." So when they had brought their boats to land, they forsook all and followed him. लूक ऋषिवर्तमान याचा 5वा अध्याय 1 ते 11. नंतर असे झाले की लोकसमुदाय त्याच्याजवळ गर्दी करून देवाचे वचन ऐकत असता तो गनेसरेत सरोवराच्या किनाऱ्याशी उभा होता. तेव्हा त्याने सरोवराच्या किनाऱ्याला लागलेले 2 मचवे पाहिले. त्यावरील कोळी खाली उतरून जाळी धुत होते. त्या मछव्यापैकी एक शिमोनाचा होता. त्यावर चढून तो किनाऱ्यापासून थोडासा लोटावा म्हणून त्याने त्याला सांगितले. मग तो मछव्यात बसून लोकसमुदायास शिक्षण देऊ लागला. आपले बोलणे संपल्यावर त्याने शिमोनाला म्हटले, "खोल पाण्यात हाकार, मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा." शिमोनाने त्याला उत्तर दिले, "गुरुजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो." मग त्यांनी तसे केल्यावर माशांचा मोठा घोळका जाळ्यात सापडला व त्यांची जाळी फाटू लागली. तेव्हा त्याचे जे साथीदार दुसऱ्या मचव्यात होते त्यांनी येऊन आपणाला सहाय्य करावे म्हणून त्यांनी त्यास खुणावले. मग ते आल्यावर दोन्ही मचवे इतके भरले की ते बुडू लागले. हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला, "प्रभूजी, माझ्यापासून जा, कारण मी पापी मनुष्य आहे." कारण त्यांनी धरलेल्या माशांचा घोळका पाहून तो व त्याच्याबरोबर असलेले सर्वजण विस्मित झाले होते. तसेच शिमोनाचे भागीदार जब्दीचे मुलगे याकोब व योहान हेही विस्मित झाले होते. तेव्हा येशू शिमोनाला म्हणाला, "भिऊ नको, येथून पुढे तू माणसे धरणारा होशील." मग मछवे किनाऱ्याला लावल्यावर सर्व सोडून देऊन ते त्याचे अनुयायी झाले. लूक चॅप्टर 5 verse 1 said that Jesus stood by the sea of Galilee. आणि लूक ऋषिवर्तमानाचा 5वा अध्याय पहिलं वचन असं म्हणतं की तो गनसरेत सरोवराच्या किनाऱ्याशी उभा होता. And
verse 2 says that he saw two boats standing by the lake. आणि दुसरं वचन असं म्हणतं, तेव्हा त्याने सरोवराच्या किनाऱ्याला लागलेले दोन मच्छवे पाहिले. Jesus Christ was there and he saw the two boats were there. आणि प्रभू येशू ख्रिस्त तिथे होता आणि त्याने तिथे दोन मच्छवे पाहिले. Now, I'm not teaching any doctrine that Jesus was there and he saw two boats. आणि मी असं काही तुम्हाला एक काही दुसरा वेगळा सिद्धांत शिकवत नाही की येशू तिथे होता, त्याने दोन मच्छवे पाहिले आहेत. But I just want to tell you that Jesus is watching over your life. पण मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची की प्रभू येशू तुमच्या जीवनाकडे पाहत आहे. Yes, he's looking at you. होय, तो तुमच्याकडे पाहत आहे. When he was near that lake, जेव्हा तो त्या सरोवराजवळ होता, he saw how fishermen were working, त्याने पाहिलं की मासे धरणारे कसे काम करत होते. and he saw that they were washing their nets आणि त्याने पाहिलं की ते त्यांचे जाळ्या धुत होते and they didn't catch anything. आणि त्यांना काहीच मिळालं नाही. In other words, Jesus knew that they have failed in their business. पण दुसऱ्या शब्दांमध्ये म्हटलं तर असं आपण बोलू शकतो की प्रभू येशू ख्रिस्ताला माहित होतं की त्यांना अपयश मिळालं आहे. And though they work hard, but they had nothing in their hands. जरी त्यांनी खूप कष्ट केलं, त्यांनी खूप प्रयत्न केले, तरी त्यांच्या हातामध्ये त्यांना काहीच मिळालं नव्हतं. Jesus was there and he was watching to that fisherman. प्रभू येशू ख्रिस्त तिथे होता आणि तो त्या मासे धरणाऱ्यांकडे पाहत होता. This morning, I want to encourage you with this word that Jesus Christ is everywhere because he is omnipresent God. आज सकाळी मला तुम्हाला उत्तेजन द्यायचं आहे की प्रभू येशू ख्रिस्त सर्वत्र आहे, कारण की तो सर्वत्र अस्तित्वात असणारा परमेश्वर आहे. He is here in my house and he is right there where you are. आणि तो आता सध्याला तो मी जिथे माझ्या घरामध्ये आहे तेथे देखील आहे आणि तुम्ही जिथे आहात तेथे देखील प्रभू येशू ख्रिस्त आहे. He is omnipresent God. तो सर्वत्र अस्तित्वात असणारा देव आहे And he is watching over our life. आणि तो आपल्या जीवनाकडे पाहत आहे. He knew everything about our life. त्याला आपल्या जीवनाबद्दल सर्व काही माहित होतं. And he saw the fishermen that they tried hard but they didn't catch anything. आणि त्याने मासे धरणाऱ्यांना पाहिलं होतं की त्यांनी खूप प्रयत्न केले तरी देखील त्यांना काही मिळालं नव्हतं. He knew their needs त्याला त्यांच्या गरजा माहित होत्या, because the fisherman wants to have some fish. कारण की मासे धरणाऱ्यांना काही मासे मिळाले तर चांगलंच असतं. And that's why the whole night they worked hard. आणि म्हणूनच संपूर्ण रात्र त्यांनी खूप प्रयत्न केले. They had that great expectation that we will have fish and it will help us. आणि त्यांची खूप इच्छा होती की त्यांची अपेक्षा होती की त्यांना खूप मासे मिळतील आणि ते मासे मिळाल्यानंतर त्यांना त्याचा उपयोग होईल. But here in the story we see that they were failed. आणि पण आपण इथे या गोष्टीमध्ये पाहतो की त्यांना अपयश मिळालं. Now think about 2020. आणि मग आता तुम्ही 2020 चा विचार करा. Throughout this year you have worked hard. या संपूर्ण वर्षभरामध्ये तुम्ही फार कष्ट केलं आहे, But you didn't have much in your hand. पण तरी देखील तुमच्या हातात तुम्हाला काही जास्त मिळालं नाही. In many areas we have failed. भरपूर आपल्या जीवनातील असे भाग आहेत की जिथे आपण अपयशी ठरलो आहोत. In jobs, in education, in every area we have failed. आणि भरपूर भाग आहेत की शिक्षण म्हणू द्या किंवा कामधंदा म्हणू द्या किंवा वेगवेगळे ठिकाण म्हणू द्या, सर्वीकडे अपयश मिळत आहे. You are working hard. तुम्ही फार कठीण प्रयत्न करत आहात, But you didn't get anything. पण तरी देखील तुम्हाला त्याचा काही उपयोग होत नाही. Now Jesus is watching over your life. पण इथे आपण प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या जीवनाकडे पाहत आहे And he knows your needs. आणि त्याला तुमच्या गरजा माहित आहेत. Because he is our good shepherd. कारण की तो आपला चांगला मेंढपाळ आहे. And he knows every one of us. आणि तो आपल्या प्रत्येकाला ओळखतो. He is our provider. तो आपला पुरवठा करणारा आहे. He knew exactly what we want. आणि आपल्याला काय हवं आहे हे त्याला योग्य माहित आहे. And here in verse 3, he says then he got into one of the boats which was Simon's. आणि मग इथे तिसऱ्या वचनामध्ये असं म्हणतो, त्या मच्छव्यापैकी एक शिमोनाचा होता, त्यावर चढून तो किनाऱ्यापाशी थोडासा लोटा म्हणून त्याला सांगितले. He got into one of the boats. तो शिमोनाचा एक मछवा होता, त्या मछवामध्ये तो चढला. And
Jesus Jesus got into that boat because Jesus wanted to help Simon. प्रभू येशू ख्रिस्त त्या मच्छीमध्ये चढला कारण की प्रभू येशू ख्रिस्ताला शिमोनाला मदत करायची होती. When God is looking at you, जेव्हा देव तुमच्याकडे पाहत आहे He wants to help you. त्याची अशी इच्छा आहे की त्याने तुमची मदत करावी. He wants to come where you are. त्याची अशी इच्छा असते की तुम्ही जेथे आहात तेथे त्याला यायचं आहे. Here, he got into that boat. इथे तो त्या मच्छीमध्ये चढला. In other words, he wants to bless the business of Simon. दुसऱ्या शब्दामध्ये त्याला शिमोनाचा जो व्यवसाय आहे त्या व्यवसायाला त्याला यश द्यायचं होतं, आशीर्वादित करायचं होतं. Jesus entered into his boat प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या मच्छीमध्ये चढला because he knew the failure of Simon. कारण की त्याला शिमोनाच्या अपयशाबद्दल माहित होतं. And this morning, whenever I read this word, I get encouragement from this word. आणि हे वचन मी जेव्हा केव्हा वाचतो तेव्हा त्या वचनापासून मला उत्तेजन मिळतं. Because Jesus Christ is interested in my life. कारण की प्रभू येशू ख्रिस्ताला माझ्या जीवनामध्ये रुची आहे. When I am failed, He is there to help me. जेव्हा मी अपयशी ठरतो तेव्हा तो आहे ती जो मला मदत करतो. He wants to stretch His hand towards me to help me. त्याची इच्छा आहे की तो त्याचा हात माझ्याकडे करतो आणि तो हात करून तो मला मदत He करतो. wants to bring success in my life. माझ्या जीवनामध्ये त्याला यश आणायचं आहे. He wants me to be happy त्याची अशी इच्छा आहे की मी आनंदित राहावं because I am His child. कारण की मी त्याचं लेकरू आहे. And everyone who believes in Lord Jesus Christ is children of God. आणि प्रत्येक व्यक्ती जो प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तो देवाचं लेकरू आहे. And He wants to help His children आणि त्याला त्याच्या लेकरांची मदत करायची आहे because He is our heavenly कारण Father. की तो आपला स्वर्गीय पिता आहे. And that's why He wants to help us. आणि म्हणूनच त्याची इच्छा आहे की त्याने आपल्याला मदत करावी. Jesus Christ entered in the boat of Simon. प्रभू येशू ख्रिस्त शिमोनाच्या नावेमध्ये मच्छीत चढला. And verse 4, he says that when he said to Simon, launch out into the deep and let down your nets into catch. आणि मग चौथं वचन असं म्हणतं, मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा. Now, Simon was a fisherman आणि मग इथे आपण पाहतो की शिमोन जो आहे तो मासे धरणारा व्यक्ती and he होता knows about his business. आणि त्याला त्याच्या व्यवसायाबद्दल माहित होतं. He knows the timing when he has when he could get fish. आणि त्याला माहित होतं की कोणत्या वेळेला त्याला मासे मिळतील, कोणत्या वेळेला त्याला मासे मिळणार नाही, हे सर्व त्याला माहित होतं. Because he was professional or he was a fisherman. कारण की त्याचा तो व्यवसाय होता आणि त्या व्यवसायाबद्दल त्याला सर्व गोष्टी माहित होत्या. But still he had to go sometime failure in his life. पण तरी देखील त्याला त्याच्या जीवनामध्ये अपयशाला तोंड द्यावं लागलं. And now when Jesus Christ comes, he says that launch out into deep. आणि इथे जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त येतो, प्रभू येशू ख्रिस्त त्याला येऊन म्हणतो की तू खोल पाण्यामध्ये हाकार. Now Simon knew the timing of catching the fish. आणि शिमोनाला माहित होतं की कोणत्या वेळेला त्याला मासे मिळतील. And that's why he says that we have toiled all night but catch nothing. आणि म्हणूनच तो म्हणतो की आम्ही सारी रात्र कष्ट करून काहीच धरले नाही. Now Jesus says that verse 4 he says launch out into the deep and let down your nets for a catch. आणि चौथ्या वचनामध्ये आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त त्याला बोलत आहे, खोल पाण्यात हाकार, मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा. Simon Peter, he is just a fisherman, he just know how to catch the fish. शिमोन पेत्र जो आहे तो एक फक्त मासे धरणारा व्यक्ती आहे, त्याला फक्त माहित आहे की मासे कसे धरायचे आहेत. But Jesus Christ is Jehovah Jireh, he is our provider. पण प्रभू येशू ख्रिस्त हा यहोवा इरे आहे, तो आपला पुरवठा करणारा देव आहे. He knows how to provide fish. त्याला माहित आहे की मासे कसे पुरवायचे आहेत. See, works and grace are different. पहा, कर्म आणि कृपा हे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. Simon was depending upon his works. शिमोन जो आहे तो त्याच्या कर्मांवर, त्याच्या कार्यावर अवलंबून होता. But Jesus Christ is talking about grace. पण प्रभू येशू ख्रिस्त कृपेबद्दल बोलत आहे. Peter was telling Jesus Christ that I have toiled all the night but we had nothing. पेत्र प्रभू येशू ख्रिस्ताला असं म्हणत होता की आम्ही सारी रात्र कष्ट केले पण आम्हाला काहीच मिळाले नाही. Verse 5 says, Master, we have toiled all the night and caught nothing. 5 वर्ष म्हणतो, शिमोनाने त्याला उत्तर दिले, गुरुजी आम्ही सारी रात्र कष्ट करून काहीच धरले नाही. That we have toiled, we have worked hard. तो असं म्हणतो की आम्ही कष्ट केलं आहे.
He's talking about his works. तो त्याच्या कार्याबद्दल, त्याच्या कष्टाबद्दल बोलत But आहे. Jesus Christ is talking about his grace. पण प्रभू येशू ख्रिस्त येशूच्या कृपेबद्दल बोलत आहे. Jesus Christ is talking about grace. प्रभू येशू ख्रिस्त कृपेबद्दल बोलत आहे. Peter is talking about works. पेत्र कार्याबद्दल बोलत आहे. And this morning, I want to tell you that always listen to Lord Jesus Christ. आणि आज सकाळी मला तुम्हाला सांगायचं आहे की सर्वदा तुम्ही फक्त प्रभू येशू ख्रिस्ताचंच ऐका. Maybe nothing wrong in doing works, होय, कार्य करण्यामध्ये काही चुकीचं नाही. but grace is greater than our works. पण आपल्या कर्मांपेक्षा जी देवाची कृपा आहे ती फार अधिक आहे, मोठी आहे. Because Jesus wants to give us success in our life. कारण की येशूला आपल्या जीवनामध्ये आपल्याला यश द्यायचं आहे. He says that launch out into deep. तो म्हणतो की खोल पाण्यामध्ये हाकार. Launch out into deep and let down your nets for a catch. खोल पाण्यामध्ये हाकार आणि तुमची जाळी तुम्ही खाली सोडा. He is giving a new idea, a new direction to this professional fishermen. आणि हे जे व्यावसायिक मासे धरणारे होते त्यांना प्रभू येशू ख्रिस्त एक नवीन गोष्ट सांगत आहे. He is giving him a new idea. तो त्यांना एक नवीन आयडिया देत आहे. And I want to turn your attention to the story that we need to get idea from Lord Jesus Christ for our business, for everything, whatever we do. आणि मला तुमचं लक्ष येशू ख्रिस्ताकडे करायचं आहे की आपल्या प्रत्येक व्यवसायासाठी, प्रत्येक कामासाठी आपण प्रभू येशू ख्रिस्ताकडून आयडिया घेतल्या पाहिजेत. Yes, He wants to guide us and He wants to give us a direction. होय, त्याला आपल्याला मदत करायची आहे आणि त्याला आपल्याला मार्ग दाखवायचा आहे. Simon says that, Lord, we have worked all the night. शिमोन त्याला म्हणाल की देवा गुरुजी आम्ही संपूर्ण रात्र कष्ट केले आहे. But Jesus Christ is talking about grace. He says that now launch out into deep. पण प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या कृपेबद्दल बोलत आहे. तो म्हणत आहे की तू आता खोल पाण्यामध्ये जाळी टाक. Jesus knows how to provide His people. प्रभू येशू ख्रिस्ताला हे माहित आहे की त्याच्या लोकांसाठी तो कसं पुरवणार आहे. People of God, I want to encourage you with this word. देवाचे लोक, आज सकाळी मला तुम्हाला या वचनाला उत्तेजन द्यायचं आहे. In this pandemic situation, throughout this year, you have lost everything, whatever you had. आणि ह्या आजाराच्या काळामध्ये, ह्या संपूर्ण वर्षामध्ये तुमच्याकडे जे काय होतं ते सर्व काय तुम्ही गमावलं असेल. Maybe you have lost your business, your jobs, and whatever financial situation you are going through, I don't know. But this morning I want to encourage you with this word that Jesus Christ is your provider. कदाचित तुम्ही तुमच्या कामामध्ये तुम्ही अपयश मिळालं असेल, कदाचित तुमची आर्थिक परिस्थिती खालवली असेल, कदाचित तुम्ही काम गमावलं असेल. मला माहित नाही की तुमच्या बरोबर काय झालं आहे, पण आज सकाळी मला तुम्हाला सांगायचं आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा तुमचा पुरवठा करणारा आहे. Grace is greater than your work. तुमच्या कर्मापेक्षा त्याची कृपा ही मोठी आहे. Throughout this year you are trying hard. ह्या संपूर्ण वर्षभरामध्ये तुम्ही फार कष्ट करत असाल. But now time has come that you need to have grace of God in your पण life. आता वेळ आली आहे की देवाची कृपा तुमच्या जीवनामध्ये तुम्ही You need अनुभवायची to आहे. hear the voice of God. तुम्हाला देवाची वाणी ऐकण्याची गरज आहे. You need to take direction from God. तुम्हाला देवाकडून मार्गदर्शन घ्यायची गरज आहे. And when He says something in your heart, when He gives you direction, you need to follow Him. पण कारण की You need to obey Him. जेव्हा तो तुमच्या अंतःकरणामध्ये काहीतरी बोलतो, जेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवतो, तेव्हा त्याची आज्ञा पाळणं हे तुमचं कर्तव्य बनतं. Verse 5 he says, Master, we have toiled all night and caught nothing. Nevertheless, at your word, I will let down the net. आणि 5वं वचन तो असं म्हणत आहे की गुरुजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो. He says that at your word, I will let down the net. तो म्हणतो की तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो. His words are very important. त्याचे शब्द फार महत्वाचे आहेत. There is power in the word of God. देवाच्या वचनामध्ये सामर्थ्य आहे. He spoke the word and everything came into existence. त्याने शब्द बोलला आणि सर्व काही अस्तित्वात आलं. When centurion came to him, he said, Speak a word and my servant will be healed. जेव्हा तो शताधिपती त्याच्याकडे आला तेव्हा तो म्हणाला की तू फक्त शब्द बोल आणि माझा दास तिथे बरा होईल. Mark chapter 4 verse 39 says that he arose and said to the sea, Peace be still, and the
wind ceased. आणि मार्क सुवार्ता 4 अध्याय 39 वचन असं म्हणतं की तो उठला आणि त्याने समुद्राला शांत केला आणि म्हटलं की शांत व्हा. There is power in the word of God. देवाच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. There is power in His word. त्याच्या शब्दामध्ये सामर्थ्य John आहे. chapter 11 says, He said to Lazarus, come forth. And he was speaking to them and Lazarus came forth. योहान कृष्णोत्तराचा 11 अध्यायामध्ये तो लाजाराला म्हणला की लाजारा तू बाहेर ये, आणि त्याने मृताला शब्द बोलला आणि मृत जिवंत झाला आणि तो बाहेर आला. In Mark chapter 5 verse 8, he was talking with demons and he says, come out of the man, unclean spirit, and the demons left that body. मार्क 5 अध्याय 8 वचनामध्ये त्याने एक भूतग्रस्त व्यक्तीला म्हटलं की भूतांना धमकावलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही या माणसाच्या शरीरातून बाहेर या, आणि ते जे भूत आहेत ते त्याचा शब्द ऐकून ते बाहेर आले. There is power in His word. त्याच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. And Peter said that at your word I will let down the net. आणि पेत्र असं म्हणतो की तुमच्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो. When we obey His word, जेव्हा आपण त्याचा शब्द त्याची वाणी ऐकतो आणि त्याची आज्ञा पाळतो, when we depend on His direction, जेव्हा आपण त्याच्या मार्गदर्शनावर अवलंबून असतो, maybe we are too smart and we know that how to handle the situation, but still we need God. कदाचित आपण फार हुशार असतो आणि आपल्याला असं वाटत असेल की मला माहित आहे की ह्या परिस्थितीला कसं तोंड द्यायचं आहे, कसं हाताळायचे आहे, पण तरी देखील आपल्याला देवाची गरज आहे. Maybe you are professional and you know the timing and season, but let me tell you that God knows the timing and season. कदाचित तुम्ही चांगले व्यावसायिक असाल आणि तुम्हाला हे असं वाटत असेल की मला सर्व वेळ का माहित आहे की कधी मला चांगल्या गोष्टी भेटणार आहे, कधी माझा व्यवसाय चांगला होणार आहे, पण मला तुम्हाला आज सांगू द्या की देवाचा शब्द फार महत्वाचा आहे. Maybe you know about the market, when to invest and when not to invest, but let me tell you that Jesus Christ knows the timing and season. आणि कदाचित तुम्हाला बाजाराबद्दल माहित असेल की कधी गुंतवणूक केली पाहिजे बाजारामध्ये, कधी गुंतवणूक नाही केली पाहिजे, पण मला आज तुम्हाला सांगून द्या की प्रभू येशू ख्रिस्ताला सर्व वेळ काळ माहित आहे. Trust God. देवावर विश्वास ठेवा, Because He has come to help you. कारण की तो आला आहे तुम्हाला मदत करण्यासाठी. He is not just nearby you and just watching over life, but He want to enter in your life, in your house, and He want to help you. तो फक्त तुमच्या आजूबाजूला नाही आणि तुमच्याकडे फक्त पाहत नाही, तर त्याची अशी इच्छा आहे की त्याने तुमच्या घरामध्ये यावं, तुमच्या जीवनामध्ये यावं आणि तुम्हाला मदत करावी. And when He comes in our life, आणि जेव्हा तो आपल्या जीवनामध्ये येतो, He turns our failure into success. तो आपल्या अपयशाला यशामध्ये बदलून He टाकतो. turns our failure into success. तो आपल्या अपयशांना यशामध्ये बदलून Yes, टाकतो. in 2020 we all have failed. होय, 2020 मध्ये आपण सर्वांना अपयश मिळालं असेल. But good news is this: पण मला तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची आहे. the year is not over yet. पण हे वर्ष अजून संपलेलं नाही. 2020 is not over yet. हे वर्ष अजून संपलेलं नाही. We have 2 more months, आपल्याकडे अजून 2 महिने आहेत and we will see the grace of God. आणि त्या 2 महिन्यामध्ये आपण देवाची कृपा We पाहणार will आहोत. see the result of the grace of God upon our life. देवाच्या कृपेचा जो देवाच्या कृपेची जो परिणाम आहे तो आपल्या जीवनावर आपण पाहणार आहोत. And verse 6. आणि 6वं वचन असं म्हणतं, And when they had done this, they caught a great number of fish, and their net was breaking. मग त्यांनी तसं केल्यावर माशांचा मोठा घोळका जाळ्यात सापडला आणि त्यांची जाळी फाटू लागली. Verse 5 he says, Master, we have toiled all night and caught nothing. And verse 6, the word of God says, when they had done this, they caught a great number of fish and their net was breaking. 5वं वचन आधी असं म्हणत होतं की गुरुजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून काहीच धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून आम्ही जाळे सोडतो. आणि 6वं वचन असं म्हणतं की त्या माशांचा मोठा घोळका त्यांच्या जाळ्यात सापडला. Same boat, same net, the result was different. तीच मछवा होती, तेच जाळं होतं, पण तरी परिणाम जो आहे तो वेगळा होता. When Jesus enters in our life, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आपल्या परिस्थितीमध्ये उतरून येतो, our story is different. आपली जी गोष्ट आहे ती बदलून जाते. My story will be different. माझी गोष्ट वेगळी होणार आहे. My story is different. माझी गोष्ट वेगळी आहे. Because Jesus Christ is in my life. कारण की प्रभू येशू ख्रिस्त माझ्या जीवनामध्ये आहे. He is in my boat. तो माझ्या नावेमध्ये He आहे. is in my house. तो माझ्या घरामध्ये आहे. He has entered in my business. तो माझ्या व्यवसायामध्ये He उतरला has आहे. entered into my job. तो माझ्या कामामध्ये उतरला आहे.
And my story is different. आणि माझी गोष्ट बदलणार My आहे. story is different. माझी गोष्ट बदलणार Because आहे. only Jesus Christ turns our failure into कारण की success. फक्त प्रभू येशू ख्रिस्तच आपल्या अपयशाला यशामध्ये बदलू शकतो. The same boat, the same net, but result was different. तीच नाव होती, तेच जाळं होतं, पण परिणाम ह्यावेळेस वेगळा होता. Why? का? Because of Lord Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्तामुळे, Because of His grace. प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपेमुळे. Grace makes difference in our life. कृपा तुमच्या जीवनामध्ये गोष्टी बदलून टाकते. Grace makes difference in our life. कृपा तुमच्या जीवनामधील सर्व गोष्टी बदलून Thank टाकते. God because He provides His grace to everyone. देवाचे आभार माना की त्याने त्याची कृपा सर्वांना पुरवली आहे. Jesus Christ is a gracious God. प्रभू येशू ख्रिस्त हा कृपाळू देव आहे. His grace is sufficient for us. त्याची कृपा आपल्यासाठी पुरेसी आहे. And grace makes difference in our life. आणि त्याची कृपा आपल्या जीवनामध्ये बदल घडवून आणते. Is greater than our works. त्याची कृपा आपल्या कार्यांपेक्षा मोठी आहे. Is greater than our hard works. त्याची कृपा आपल्या कठीण परिश्रमापेक्षा मोठी आहे. Throughout this 2020, the year 2020, we have worked hard but had nothing in our hand. ह्या 2020च्या संपूर्ण वर्षामध्ये आपण भरपूर कष्ट केलं असेल, पण आपल्याला काहीच यश मिळालं नसेल. But this morning, Jesus Christ is giving you His grace to पण you. आज सकाळी प्रभू येशू ख्रिस्त त्याची कृपा तुम्हाला देत आहे. Just trust Him. फक्त त्याच्यावर विश्वास ठेवा. Listen to Him. त्याच्यावर विश्वास ठेवा, त्याची वाणी ऐका, Obey His word. त्याचं तुम्ही आज्ञा पालन करा. Receive His grace. त्याची कृपा तुम्ही मिळवून घ्या. It is free. त्याची कृपा ही मोफत आहे. He gives His grace to everyone. तो त्याची कृपा सर्वांना देतो. And result will be different. आणि तुमच्या जीवनाचा जो परिणाम आहे तो वेगळा होणार आहे. Results will be different. परिणाम वेगळे होणार आहे. Results will be different. यावेळेला परिणाम वेगळा होणार आहे. And you will have a great testimony in your life. आणि तुमच्या जीवनामध्ये मोठी साक्ष तुम्हाला मिळणार आहे. Jesus Christ turns our failure into success. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या अपयशांना यशामध्ये बदलून टाकतो. Shall we close our eyes आपण आपले डोळे बंद करूया and look to God in prayer? आणि देवाकडे आपण प्रार्थनेमध्ये पाहूया. I don't know in which situation you are going through right now. मला माहित नाही की तुम्ही कोणत्या परिस्थितीतून यावेळेस जात असाल. I don't know about your failures. मला तुमच्या अपयशांबद्दल माहित नाही. Jesus knows everything about your life. पण प्रभू येशू ख्रिस्ताला तुमच्या जीवनातील प्रत्येक गोष्टीबद्दल He is माहित right आहे. there where you are. तुम्ही जेथे आहात तेथे तो आहे. He is right there where you are. तुम्ही जेथे आहात तेथे तो आहे. He wants to enter into your boat. त्याची अशी इच्छा आहे की त्याने तुमच्या मशवामध्ये यावं. He wants to enter into your house. त्याला तुमच्या घरामध्ये यायचं आहे. He wants to enter into your life. त्याला तुमच्या जीवनामध्ये उतरायचं आहे. He is there to help you. तुम्हाला मदत करण्यासाठी तो तिथे आहे. You have worked hard, but nothing happened. तुम्ही कठीण परिश्रम केले असतील, पण काहीच तुम्हाला त्याचा परिणाम दिसत नसेल. But you need grace of God. पण तुम्हाला देवाच्या कृपेची गरज आहे. He is your provider. तो तुमचा पुरवठा करणारा आहे. You need Him. तुम्हाला त्याची गरज आहे. You need Jesus. तुम्हाला येशूची गरज आहे. You need Jesus तुम्हाला येशूची गरज आहे. to change your story. तुमची गोष्ट बदलून टाकण्यासाठी. You need Jesus to change your story. तुमची गोष्ट बदलून टाकण्यासाठी तुम्हाला येशूची गरज Yes, आहे. and your story will be different. होय, तुमची गोष्ट वेगळी होणार आहे. When you allow Jesus Christ to come into your boat, जेव्हा तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला तुमच्या जीवनामध्ये यासाठी, into your business, into your family, तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या घरामध्ये, तुमच्या व्यवसायामध्ये जेव्हा देव येणार आहे, your story will be different तुमची गोष्ट वेगळी होणार आहे. because of His grace. त्याच्या कृपेमुळे. Hallelujah. Holy Hallelujah, 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 Lord. Hallelujah. Hallelujah, hallelujah, hallelujah. Oh, Yeshua, hallelujah. Hallelujah, Lord. Hallelujah. Oh, hallelujah. Hallelujah, Master. Hallelujah. 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 तोच किनारा, तीच होडी, तेच जाळ, परंतु परिणाम वेगळे होते. येशूच्या येण्यामुळे, येशूच्या येण्यामुळे सगळं काही बदलून गेलं. फक्त येशूच
तुमचं अपयश यशामध्ये बदलून टाकण्याकरता समर्थ आहे. फक्त येशू. येशूला आपल्या जीवनामध्ये येऊ द्या. येशूला आपल्या कुटुंबामध्ये येऊ द्या. आपल्या व्यवसायामध्ये, आपल्या नोकरीच्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला येऊ द्या. त्याच्या कृपेमुळे सगळं काही बदलून जाणार आहे. होय, आम्ही सर्व वर्षभर पुष्कळ कष्ट केलेले आहेत, परंतु हाती काहीच लागलं नाही. आज या हातांवर प्रभू येशू ख्रिस्ताला आपले हात ठेवू द्या. हे हात प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातामध्ये द्या आणि त्याला म्हणा, प्रभू येशू, माझ्या या हातातील अपयश तू काढून टाक. या माझ्या हातांवर तू आपले हात ठेव येशू. मला तुझ्या कृपेची गरज आहे प्रभू येशू. मला तुझी गरज आहे प्रभू येशू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि तुमची गोष्ट बदलून जाणार आहे. तुमची गोष्ट बदलून जाणार आहे येशूच्या येण्यामुळे. हालेलुया. हो येशूवा. हालेलुया, हालेलुया. सर्व समर्थ देवबापा, नासरी येशू ख्रिस्ताच्या नावात निच्याकडे येतो. आज सकाळी माझे भाऊ बहीण ज्या ठिकाणी तुझं वचन ऐकत आहेत प्रभू देवबापा, ते कोणत्या परिस्थितीमधून जात आहेत मला माहित नाही, परंतु सगळं काही जाणणारा तू आहेस प्रभू येशू. देवबापा, फक्त तू जाणतोस एवढंच नाही, तर तू आम्हाला मदतही करतोस प्रभू येशू. 2000 वर्षापूर्वी जे पेत्रासाठी केलंस तेच आज जो तुझ्यावर विश्वास ठेवतो त्या प्रत्येकासाठी करण्याकरता तू समर्थ आहेस बापा. आज मी प्रार्थना करतो, माझ्या भावांना, माझ्या बहिणींना मदत कर प्रभू येशू. त्यांच्या परिस्थितीमधून वर येण्यासाठी त्यांना तू मदत कर प्रभू येशू. त्यांनी पुष्कळ परिश्रम केलेत, परंतु हाती काहीच लागलं नाही. देवबापा, मी प्रार्थना करतो, आता त्यांच्या हातांवर तू आपले हात ठेव प्रभू येशू. आणि प्रत्येक जीवन तुझ्या कृपेने भर. ज्या कामात ते हात घालतील त्याला यश येऊ दे अशी प्रार्थना करतो प्रभू येशू. हो रिहादाराला बा शांताराला बाबा. हालेलुया, हालेलुया. आणि प्रत्येक जीवनाची कथा बदलून जाऊ दे. प्रत्येक गोष्ट बदलून जाऊ दे प्रभू देवा. सर्व अपयशातून त्याला तू बाहेर काढ आणि एक यशस्वी जीवन जगण्यासाठी मदत कर. दुःखातून बाहेर काढ आणि आनंदामध्ये जीवन जगण्यासाठी त्यांना तू मदत कर प्रभू येशू. कारण फक्त तूच हे करू शकतोस बाबा. फक्त येशू तूच हे करू शकतो. तुझी कृपा आमच्यासाठी महत्वाची आहे बाबा. फक्त तुझी कृपा आहे येशू. हालेलुया, 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 हालेलुया. हो रिहादाराला बा शिखोरोलो बा हांदराला बा रिबाहाराला बाबा रिखोरोलो बा शांदाए. प्रभू देव बाबा, मी प्रार्थना करतो माझ्या भावा बहिणीच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक अद्भुत साक्ष तू घडव प्रभू. हे सर्व वर्षभर प्रभू देव फक्त दुःखात, त्रासात, अडचणीत गेलं असेल तर देव बाबा मी विश्वास ठेवतो की अजूनही वर्ष संपले नाही. कारण वेळ आणि काळ सगळं तुझ्या हातामध्ये आहे प्रभू देव बाबा. सगळं काही बदलण्याकरता तू समर्थ आहेस प्रभू येशू. प्रत्येक जीवन तुझ्या कृपेनं भर, आनंदानं भर, आशीर्वादानं भर, शांती समाधानानं भर. आणि प्रत्येक जीवनाच्या द्वारे तुझं गौरव होते प्रभू देव बापा. तुझं गौरव होते प्रभू येशू. हालेलुया, 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 हालेलुया. एक चमत्कार प्रभू त्यांच्या जीवनामध्ये की ज्याच्यामुळे सगळं काही बदलून जाईल प्रभू येशू. ज्याप्रमाणे तू पेत्राच्या जीवनामध्ये केलं, त्या एका चमत्कारामुळे सगळं बदलून गेलं आणि तो तुझा अनुयायी झाला प्रभू देव. असंच होऊ दे प्रभू येशू. प्रत्येक जीवन तुला अनुसरणार होऊ दे आणि प्रत्येक जीवनाच्या द्वारे तुझं गौरव दे आणि तुझंच नाव उंचलवू दे. देव बाबा, आज सकाळी प्रार्थना करतो मंडळी म्हणजे आजार आहेत त्यांना स्पर्श कर. सर्वांना तू निरोगी ठेव प्रभू देव बाबा. आम्ही प्रार्थना करतो बंधू विष्णू वाडेकरांसाठी प्रभू देव बाबा. या माझ्या भावाला तू चांगलं आरोग्य दे, स्पर्श कर. तुझी कृपा त्यांच्यावर सर्वदा असू दे प्रभू देव बाबा. मंडळी ती सर्वांना तुझ्या कृपेनं भर अशी प्रार्थना करतो. जे काही आज नासरी येशू ख्रिस्ताच्या नावात मागितलं दिलंस, आभार म्हणतो, तुला धन्यवाद देतो. येशूच्या नावात मागतो, आमेन. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद दे व तुमचं संरक्षण करो. परमेश्वर आपला मुख प्रकाश तुमच्यावर पाडू व तुमच्यावर कृपा करो. परमेश्वर तुमच्याकडे प्रसन्नमुख करू आणि तुम्हाला शांती देऊ. पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावात, आमेन. Jehovah Jireh, my provider, His grace is sufficient for me, for me, for me. Jehovah Jireh, my provider, His grace is sufficient for me. My God shall supply all my needs, according to His riches in glory. He will give His angels charge over me. Jehovah Jireh cares for me, for me, for me. Jehovah Jireh cares for me. Jehovah Jireh, my
provider, His grace is sufficient for me, for me, for me. Jehovah Jireh, my provider, His grace is sufficient for me. My God shall supply all my need according to His riches in glory. He will give His angels charge over me. Jehovah Jireh cares for me, for me, for me. Jehovah Jireh cares for me. My God shall supply all my need according to His riches in glory. He will give His angels charge over me. Jehovah Jireh cares for me, for me, for me. Jehovah Jireh cares for me. Jehovah Jireh cares for me, for me, for me. Jehovah Jireh cares for me. Hallelujah, hallelujah. Amen, hallelujah. ख्रिस्ताची शांती आपल्या अंतःकरणामध्ये राज्य करो. येत्या शुक्रवारी संध्याकाळी 7 ते 7:30 या वेळेमध्ये यशस्वी जीवनाचं रहस्य या 6 भागांचे जे संदेश मालिका आहे याच्यातील दुसरा भाग आपल्याला पाहायला मिळेल होप टीव्ही युट्यूब चॅनेलवर आणि त्याबरोबरच जीसस इंडिया टीव्ही केबल नेटवर्कवर आपल्याला हा संदेश ऐकता येईल. आणि माझी खात्री आहे की हा संपूर्ण महिना या वचनाच्या द्वारे परमेश्वर आपलं जीवन आशीर्वादित करणार आहे. देव आपणास आशीर्वाद